MPSCने परीक्षा पुढे ढकलली पण पुढची तारीखच दिली नाही. गावाकडून ही परीक्षा वारंवार होत नाहीत. MPSCचं ग्रहण सुटता सुटत नाहीये. आता परत एकदा MPSCची परीक्षा पुढे ढकलली आणि याच्यामुळं साहजिकच पुण्यामध्ये मोठ्या संख्येने MPSCचे विद्यार्थी राहतात, अभ्यास करतात. त्यांना त्याचा फटका बसणार आहे. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत की खरं तर परत एकदा परीक्षा पुढे ढकलली. काय सांगशील, कशा प्रकारे त्रास होतो याचा सांग? आता तर परीक्षा होणं किंवा परीक्षेची तारीख दिल्याप्रमाणे परीक्षा त्यावेळेस होणं अपेक्षित होतं आणि कंबाईन गट ब आणि क ची जाहिरात येणं पण अपेक्षित होती. वारंवार समितीचे महेशराव असतील किंवा इतर विद्यार्थी देखील असतील, यांनी देखील जागावाढी संदर्भात अनेक वेळेस आपल्या माध्यमाच्या याच्यातून सांगितलेलं आहे की जागावाढ करा, जागावाढ करा राज्यसेवेची. मात्र ती देखील जागावाढ झालेली नाही. आता इलेक्शनचं प्रश्न कारण विद्यार्थ्यांना देऊन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आलेली. मात्र ती तारीख पुढे ढकलण्यात आली, त्याचा ठराविक वेळ विद्यार्थ्यांना निश्चित केलेला नाही. तो यथाअवकाश या नावाने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमण पसरवण्याचं कारण आयोगाकडून किंवा शासनाकडून केलेलं आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो? हो, नक्कीच बसणार आहे याचा फटका. कुठली परीक्षा आत्ता पुढे ढकलली, किती ह्याचं संवर्गातली होती आणि आता त्याचं काय प्रक्रिया आहे सर? हे बघा, UPSCने परीक्षा पुढे ढकलली, त्याच धर्तीवर MPSCने देखील परीक्षा पुढे ढकलली. परंतु UPSCने परीक्षा पुढे ढकलत असताना त्यांनी पुढची नियोजित तारीख घोषित केली. त्याच धर्तीवर MPSCने देखील परीक्षेची तारीख परीक्षा रद्द करताना पुढील तारीख देणं अपेक्षित होतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील तारखेच्या अनुषंगाने नियोजन करता येतं. परंतु MPSCने परीक्षा पुढे ढकलली पण पुढची तारीखच दिली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. त्याचप्रमाणे ज्या त्या परीक्षा होणार होती त्या परीक्षामध्ये क्लास 1 पदेच नाही आहेत, तर तेही सरकारने आणि आयोगाने तातडीने ते पदं त्यात भरण्यात यावीत. कारण काय हा MPSCचा शेवटचा अटेम्प्ट आहे जुन्या अभ्यासक्रमानुसार. इथून पुढं UPSCला फॉलो करत आहे, त्यामुळे UPSCचा अभ्यासक्रम MPSCला लागू होतो आहे. त्यामुळं की जे अनेक वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांचा पूर्णपणे लॉस आहे. तर आयोगाला आमची विनंती आहे की हे ज्या त्या परीक्षा होणार आहे त्यामध्ये 1000पेक्षा जास्त क्लास 1 पदं ॲड करावेत. त्याचप्रमाणे 2024 साली होणारी कंबाईनची परीक्षा त्याच्याही तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी. कारण का ही तारीख 16 जूनला होती, परंतु त्याच दिवशी आता UPSCची परीक्षा आली, तर त्यामुळं साहजिकच आता कंबाईनची परीक्षा ही पुढे जाणार आहे. तर कंबाईनच्या परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी. 2023 साली झालेल्या परीक्षेच्या काय पदांचे निकाल बाकी आहे तोही तातडीने निकाल जाहीर करावा आणि एक विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. नक्कीच गोंधळ असतो सारखा, मात्र याचा विद्यार्थी म्हणून परिणाम काय होतो? तर परीक्षांमध्ये MPSC मार्फत जरी परीक्षा होतात तरी पण तिथं गोंधळ होत असतो. परीक्षेच्या तारखा डिक्लेअर करतात, ऐन टायमिंगला विद्यार्थी आम्ही अभ्यास करतो, परंतु अनेक वेळेस परीक्षेच्या तारखा काही कारणं देऊन पुढे ढकलले जातात. असंच UPSCनं पुढे तारखा ढकलल्या म्हणून MPSCनं, परंतु UPSCनं तारखा जाहीर केल्या, परंतु MPSCनं तारखा जाहीर केल्या नाहीत. कंबाईनच्या 2024च्या तारखा अजून जाहीर करायच्या येतात, त्या पण तारखा जाहीर कराव्या. 2023मध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यांचे पण निकाल त्यांनी तात्काळावे. ह्या परीक्षांच्या तारखा पुढे जातात म्हणून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी वय वाढतं, नैराश्य येतं आणि पुन्हा नंतर गावाकडून ही परीक्षा वारंवार होत नाहीत म्हणून परत आम्हाला त्या ठिकाणी बोलणं खावं लागतं. म्हणून MPSC आयोगाने या परीक्षांच्या तारखा तात्काळ जाहीर कराव्यात आणि येणाऱ्या परीक्षांच्या ज्या परीक्षा रखडलेल्या येतात त्यासुद्धा परीक्षा तात्काळ घ्याव्यात, हीच एक विद्यार्थी म्हणून. मात्र हे सगळं होत असताना विद्यार्थी गोंधळलेले असतात. प्रत्येक वेळेस काहीतरी कारण येतं सरकारकडून आणि परीक्षा पुढे ढकलल्या जातात. आता काय अवस्था? नाही, अवस्था कशी आहे, गेल्या गत दोन निवडणुकीचा अनुभव घेता नेहमीच राज्यसेवेची परीक्षा ही मध्ये होत असते आणि हे आयोगाला ठाऊक आहे. परंतु तरीही आयोगाने एप्रिलमध्ये परीक्षा घेण्याचा घाट का घातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर UPSCने त्यांची परीक्षा पुढे ढकलली, परंतु त्यासोबत त्यांनी तारीख त्यांची जाहीर केली. परंतु MPSCचा नेहमीचाच हा जो गलतान कारभार आहे तो पुन्हा एकदा आज महाराष्ट्रावरती दुष्काळाचा सावट आहे आणि त्यात जे अभ्यास करणारा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी वर्ग आहे, तर आज त्यांच्यावरती नैराश्य पसरलेलं आहे. आज आर्थिक बोजा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे मुलं मानसिक तणावाखाली जगत आहेत. तर आमचा आयोगाला आणि शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तारीख जाहीर करावी आणि तसंच गट बची जाहिरात जी अपेक्षित होती फेब्रुवारीमध्ये महिन्यात होणारी जाहिरात प्रसिद्ध होणार होती, परंतु मराठा आरक्षणाच्या कारणास्तव ती जाहिरात अजून प्रसिद्ध झाली नाही. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते पटकन जे काय असेल ते बिंदू नामावली जे मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो मार्गी लावून ती जाहिरात प्रसिद्ध करावी आणि त्याचीही नव्यानं तारीख जाहीर करावी अशी समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून आयोगाला विनंती आहे. नक्कीच आपण पाहतो की वेगवेगळ्या ज्यावेळेस परीक्षा होतात
जातात, वेगवेगळी कारणं MPSC कडून दिले जातात आणि आत्ता परत एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा सांगून असेल, परत एकदा MPSCची परीक्षा पुढे ढकलली आणि साहजिकच पुण्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्या MPSCच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. वय वाढतं, त्या प्रकारे आर्थिक बोजाही वाढतो आणि साहजिकच आत्ता जर परीक्षा गेली तर पुढची परीक्षेची तारीख आली नाही, त्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.